नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उन्नत मंगळाळे. विद्यार्थी मित्रांनो, आज 12 मे 2026 रोजी ॲक्च्युली NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रेस रिलीज केली आहे आणि त्यांनी ते सांगितले की 3 मे 2026 रोजी झालेली एक्झाम जी आहे ती कॅन्सल होत आहे आणि आम्ही रिकंडक्ट करणार आहोत एक्झामिनेशन. ॲक्च्युली काही भारतातील काही सेंटर्स आहेत, जसे की राजस्थानमध्ये काही सेंटर्स असतील किंवा काही महाराष्ट्रातले सेंटर असतील, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला मिसबिहेव केलेलं आढळलं आहे, काही ठिकाणी पेपर रिलीज केलेलं आढळलं आहे. त्यामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि त्याचा अप्रुव्हल कमिटी जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यासोबत डिसाईड केलं आहे त्यांनी की एक्झामिनेशन कंडक्ट जो आहे 3 मे 2026 रोजी ते रिकंडक्ट करण्यात येणार आहे आणि जी पुढची डेट आहे ती तुम्हाला सेपरेटली देण्यात येणार आहे. त्यासोबत गव्हर्नमेंटने हे पण सांगितलं आहे की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे इन्क्वायरी चालू आहे त्यांची आणि जे दोषी आहेत त्यांना ते ओळखतीलच. पण जे विद्यार्थी एक्झाम दिले आहेत आणि ज्यांना वाटतं की आणखी पुन्हा एक्झाममध्ये मार्क कमी आहेत, त्यांनी घाबरायची गरज नाही. उलट तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला आणखी काही दिवस अभ्यासासाठी मिळाले आहेत आणि ओरिजिनल मुलांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना काही घाबरण्याची गरज नाही. ज्यांनी चिटिंग केलं आहे त्यांना घाबरण्याची गरज आहे, कारण उलट जे हुशार विद्यार्थी आहेत, ओरिजिनल विद्यार्थी आहेत, मेहनत करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी खरं तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे बी पॉझिटिव्ह घ्या आणि आणखी अभ्यासाला लागा. काही दिवसासाठी अंडरग्राऊंड व्हा आणि कोणालाही जास्त संपर्क न करता पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून द्या आणि नक्कीच काही दिवसामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन डेट येईल आणि ते एक डेट आल्यानंतर तुम्ही एक्झाम पुन्हा देणार आहात, कारण जे ॲडमिट कार्ड आहे तुम्हाला पुन्हा मिळेल आणि त्यासोबत जे रिकंडक्ट करणार NTA एक्झाम, इंटरनॅशनल एक्झाम, ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला इश्यू होईल आणि त्यानुसार तुमचं सेंटर वगैरे तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम देणार आहात. त्यामुळं कुणीही फ्रस्ट्रेशनमध्ये न येता, नाराज न होता नक्कीच गव्हर्नमेंटच्या पारदर्शक जे NTA जी पारदर्शकता आहे त्यावर विश्वास ठेवा आणि पुन्हा एक्झाम देण्यासाठी जोमाने कामाला लागा, भरपूर अभ्यास करा आणि नक्कीच तुम्हाला पेपर हार्ड जरी आला किंवा सोपा जरी आला घाबरण्याची गरज नाही. तुमचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळं अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी काही ही टेन्शनची गोष्ट नसते. तुम्ही अभ्यास केला आहात, इमानदार आहात, हुशार आहात, त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला लागा आणि नक्कीच पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क येतील. जरी पेपर हार्ड आला तर मेरिट कमी येतं, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. बाकी सगळ्या मुलांचं आणि नक्कीच स्पर्धा तुमची चांगली आहे आणि चांगले जे चिटिंग करणारे जे गोष्टी होत्या त्या कमी झालेल्या आहेत आणि तुम्ही स्पर्धा हेल्दी कॉम्पिटिशनला तुम्ही फेस करणार आहात हे नक्कीच लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळंच जे रिनीट एक्झाम देणारे आहेत, रिनीट देणारी मुलं आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक आणि त्यांनी चांगल्या प्रकारे पुन्हा अभ्यास करावा आणि त्यांना चांगले मार्क मिळावेत. मेहनत घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.